मंगेश निफाडे सर जे होते आपल्याकडे एक पॅरालाइज म्हणजे पेशंट म्हणता येणार नाही पण मग ते पॅरालाइज्ड होते. ओके. तो पॅरालाइज्ड असल्यामुळे त्यांना मला वाटतं काहीतरी 8-9 महिने 10 महिने ते बेड रेस्टवाला होते आणि काही सगळे कामं वगैरे त्यांचे सुटले होते. ओके. सो त्यांच्यामध्ये असा अमेझिंग रिझल्ट आला. आपल्या सगळ्यांना माहित असेल जे काही शिरवाडेवणी आणि पिंपळगावच्या आजूबाजूचे असतील आणि जे मंगेशरांच्या ओळखीचे असतील त्यांना सगळ्यांना माहित आहे की मंगेश सर हे पॅरालाइज्ड झाले होते. वन साइड त्यांची थोडी गेली होती आणि बोलता येत नव्हतं. आणि डॉक्टरांनी सांगितलं होतं की म्हणजे तुम्हाला हायपर बीपी आणि हायपर शुगर असल्यामुळे तुम्ही पॅरालाइज झाले. 40% 45% पॅरालाइज झाले होते. ओके. सो त्यामुळे त्यांना कुठलं काम करणं किंवा बोलणं चालणं हा प्रॉब्लेम होता. आणि त्यातून ते बाहेर पडले. अगदी तसंच आपल्याकडे निखाडे सर आहेत, ज्ञानेश्वर सर. सर नमस्कार, गुड मॉर्निंग. अनम्यूट करा, अनम्यूट करा. हे बघा निळा बटन येईल समोर, बघा निळ्या कलरचा, त्याला दाबा. बोला मॅडम. हे बघा निळ्या कलरचा टॅब आला, निळ्या निळ्या कलरचा छोटासा एक हे आला, त्याला दाबा. हा हा. गुड मॉर्निंग मॅडम. गुड मॉर्निंग गुड सर. गुड मॉर्निंग. यस, सरांचं काय म्हणजे काय अडचण आहे, सरांना किती दिवसापासून ही अडचण आहे? एक वर्षापासून 1 वर्ष झालं. 1 वर्ष त्यांना झालं. हा बोलता येत नाही, हा. चालता पण बोलता येत नाही. हात हात वरती होत नाही असा. बाय बाय. काय सांगितलं डॉक्टरांनी? डॉक्टर काय म्हणतं, काय नाही, बोलतील म्हणे, हळूहळू होईल म्हणे, असं सांगता हम्म. डॉक्टर. हा. बरं, तुम्हाला मंगेश निफाडे सरांनीच सांगितलंय ना? हो हो त्यांचं तुम्हाला माहित होतं ना काय प्रॉब्लेम होता? हो, सांगितलं ना त्यांनी काय ते प्रॉब्लेम होता. ते इथंच बरे झाले. बरोबर. त्यांनी पण पूर्ण सगळे डॉक्टर फिरून आले. इव्हन ते मला वाटतं काहीतरी केरळ वगैरे साईडला पण जाऊन आलेले होते. हो हो बरोबर. हो हो. आणि तसेच तुमच्यासारखे सेम आपल्याकडे रामा निफाडे सर म्हणून आहेत, संजय निफाडे सरांचे बंधू. बरोबर. हा. हो ते पण पॅरालाइज आहेत. ते असतात आता 6.5 ला जॉईन झाले असतील मे बी. तर हो बिंदास्त राहा, फक्त करत राहा. मंगेश सरांनी तेच केलं. फक्त मी सांगितलं तसं ऐकलं. तुम्ही पण हो तुम्हाला मंगेश सर सांगतील तसं ऐका आणि तसं करत राहा. नक्की तुम्ही याच्यातून बाहेर येणार. हो 100%. काय हो हे बघा, हो ईश्वर असतो, ईश्वरावर लक्ष म्हणजे विश्वास ठेवा. एक. आणि दुसरं म्हणजे तुम्हाला जे कोच सांगतील तसं ऐका. हो वेळ द्या, हो. सातत्य ठेवा. 100% याच्यातून बाहेर